नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण सरळ सेवेच्या सीरीजमधील इतिहास या टॉपिकवरील भाग 22वा बघत आहोत। काय बघत आहोत? इतिहास शालेय 8वी ते 12वी मधले जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण बघत आहोत। बघा, या 22व्या भागात जे काही मोस्ट ऑफ प्रश्न आहे ते प्राचीन भारताशी रिलेटेड आहे आणि बाकीचं काही जीके आहे, ठीक आहे, जे महत्त्वाचं आहे। तर इथे काय करायचं आहे, आपण सलग वाचत जाऊ। मी लक्षात ठेवण्यासाठी नेहमी जशा ट्रिक्स देते तशा याच्यात दिलेल्या नाही आहे। त्याच्या मागे कारण आहे, कारण ऑलरेडी आपण जेव्हा प्राचीन इतिहास बघणार आहोत ना, तर ते जेव्हा आपण एका सिक्वेन्सने बघू तेव्हा आपल्या काही गोष्टीच्या फॉर्मॅटमध्ये लक्षात राहत जातील आणि थोडंसं लॉजिक डेव्हलप होईल। त्यामुळे आपण आपला मेंदू इथे खर्ची घालायचा नाही आहे काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी। आणि काही गोष्टी अशा असतात की 4 ऑप्शन असतात, तर त्याच्यामुळे 4 ऑप्शनमध्ये आपण एकदा एखादी गोष्ट नजरेखालून घातलेली असेल की आपल्याला तिथे उत्तर क्लिक होईल। त्यामुळे आपण फक्त हे नेहमी प्लेन रीडिंग करूया आणि त्याच्यानंतर प्राचीन भारत आपला इतिहास स्टार्ट होईल। त्याच्यात आपण इन डेप्थ काय गोष्टी कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या हे मी तुम्हाला तिथे सांगेल आणि बाकी पण काही गोष्टी आहे याच्यात त्या तुम्हाला आता कळेलच जसं आपला व्हिडिओ पुढे पुढे जाईल। बघा, पहिला प्रश्न आहे भारताचे, 1-2 मिनिट फक्त, भारताचे वैशिष्ट्य असलेले डॅश डॅश यांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात। तर काय, भारताचे वैशिष्ट्य असलेले योग शिक्षण आणि आयुर्वेद उपचार यासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात। पुढे बघा, शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगांद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशांमध्ये डॅश डॅश हे नाव आघाडीवर आहे। तर कोणतं? इस्रायल। शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगांद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशांमध्ये इस्रायल हे नाव आघाडीवर आहे। संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल डॅश डॅश याने यशस्वीपणे घडवून आणली। कोणी? थॉमस कुक। लिओनार्डो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या डॅश डॅश या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे। तर मोनालिसा या चित्राचा समावेश। आणि लुव्र संग्रहालय कुठे आहे? फ्रान्स, पॅरिसमध्ये। कोलकाता येथील डॅश डॅश हे भारतातील पहिले संग्रहालय होय। तर भारतीय संग्रहालय, कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय। जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत असे महत्त्वाचे अभिलेख डॅश डॅश जतन केले जातात। तर अभिलेखागारांमध्ये ते जतन केले जातात। पुढे बघा, 16व्या शतकात होऊन गेलेला फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस यांच्या पदरी डॅश डॅश हा प्रसिद्ध इटालियन चित्रकार होता। तर लिओनार्डो द विंची। महत्त्वाचा आहे हा प्रश्न। फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस यांच्या दरबारात कोण? लिओनार्डो द विंची हा चित्रकार होता। कोणता? इटालियन चित्रकार। खूप सारे फॅक्ट्स आहेत, नीट लक्षात ठेवा। नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे डॅश डॅश संग्रहालयातील वस्तूंचा संग्रह खूपच वाढला। तर कोणत्या वस्तूंचा संग्रह वाढला? लुव्र संग्रहालयातील वस्तूंचा संग्रह खूप वाढला। कोणी आणलेल्या वस्तूंमुळे? नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे। निसर्गशास्त्रज्ञ डॅश डॅश याने आपल्या संग्रहालयातील 71,000 वस्तू भेट दिल्याने ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढली। तर सर हॅन्स स्लोअन, निसर्गशास्त्रज्ञ सर हॅन्स स्लोअन याने आपल्या संग्रहालयातील 71,000 वस्तू भेट दिल्याने ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढली। 12 कोटींहून अधिक वस्तू व अश्मीभूत अवशेष संग्रहित असलेले नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री हे संग्रहालय डॅश डॅश या देशात आहे। तर अमेरिका या देशात आहे। बघा, 12 कोटींहून अधिक वस्तू व अश्मीभूत अवशेष संग्रहित असलेले नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री हे संग्रहालय अमेरिका या देशात आहे। चेन्नई येथे सन 1851 मध्ये सुरू झालेले डॅश डॅश हे भारतातील दुसरे संग्रहालय आहे। तर कोणते? गव्हर्नमेंट म्युझियम। कुठे? चेन्नईमध्ये 1851 मध्ये गव्हर्नमेंट म्युझियम हे दुसरे संग्रहालय आहे, ठीक आहे, दुसरे संग्रहालय आहे। पुढे बघा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे डॅश डॅश याच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ उभारले गेले। तर कोण?
प्रिन्स ऑफ वेल्स। पुढे बघा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची वास्तू डॅश डॅश शैलीत बांधलेली आहे, तर इंडो गॉथिक या शैलीत बांधलेली आहे। डॅश डॅश वास्तूला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आला। तर कोणत्या वास्तूला? छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या वास्तूला। ठीक आहे, पुढे बघा, डॅश डॅश ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात, तर ग्रंथालय। इसवी सन पूर्व 7व्या शतकातील डॅश डॅशमधील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानीपाल याचे ग्रंथालय सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय समजले जाते, तर मेसोपोटॅमिया। बघा, इसवी सन पूर्व 7व्या शतकातील मेसोपोटॅमियामधील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानीपाल याचे ग्रंथालय सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय समजले जाते। तमिळनाडूतील तंजावर येथे डॅश डॅश ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील नायक राज्यांच्या काळात बांधले गेले, तर कोणते? सरस्वती महाल हे ग्रंथालय। पुन्हा वाचते, तमिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल, ठीक आहे, हे ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील नायक राज्यांच्या काळात बांधले गेले। पुढे बघा, भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये डॅश डॅश या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले। भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले। काय होतं पण ते? भारतातलं पहिलं सरकारी अभिलेखागार इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट कोलकाता येथे स्थापन झाले। ठीक आहे, इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॅश डॅश यांनी भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार जनतेसाठी खुले केले, तर कोण? R.K. नारायणन यांनी। बघा, इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती R.K. नारायणन यांनी राष्ट्रीय अभिलेखागार जनतेसाठी खुले केले। पुढे बघा, पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित मोडी लिपीतील सुमारे 5 कोटी कागदपत्रे आहेत, त्याला डॅश डॅश असे म्हणतात, पेशवे दप्तर असे म्हणतात। बघा, पुन्हा सांगते, पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित मोडी लिपीतील सुमारे 5 कोटी कागदपत्रे आहेत, त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात। पुढे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील डॅश डॅश हा महत्त्वाचा कोश मानला जातो, तर काय? राजव्यवहार कोश। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राजव्यवहार कोश हा महत्त्वाचा कोश मानला जातो। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री डॅश डॅश यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली, तर कोण? यशवंतराव चव्हाण यांनी। प्राचीन भारतीय स्थलकोश या कोशाची रचना डॅश डॅश यांनी केली, तर कोणी केली? सिद्धेश्वर शास्त्री चित्राव। प्राचीन भारतीय स्थलकोश या कोशाची रचना सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी केली। भारतातल्या कामगार चळवळीला डॅश डॅश पार्श्वभूमी आहे, तर औद्योगिकरणासाठी पार्श्वभूमी आहे। बघा, 1899 मध्ये आपल्या मागण्यांसाठी डॅश डॅश कामगारांनी मोठा संप केला, तर रेल्वे कामगारांनी मोठा संप केला। डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी राजस्थानमध्ये डॅश डॅश घडवून आणली, तर जलक्रांती। डॉक्टर राजेंद्र सिंह हे भारताचे डॅश डॅश या नावाने ओळखले जातात, जलपुरुष। बिहारमधील आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला होता, तर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी मोठा उठाव केला होता। पुढे बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील डॅश डॅश या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला, तर ओडिशातील गोंड या आदिवासी जमातीने।
स्वदेशीची चळवळ ही एक महत्त्वाची डॅश डॅश चळवळ आहे, तर आर्थिक चळवळ आहे. पाण्याचे नोबेल समजले जाणारे स्टॉकहोम वॉटर प्राइज भारताच्या डॅश डॅश यांना मिळाले, तर डॉक्टर राजेंद्र सिंह यांना. येल्लो रिव्हर हे डॅश डॅश या चीनी नावाचे भाषांतर आहे, तो होयांग हो. येल्लो रिव्हर हे होयांग हो या चीनी नावाचे भाषांतर आहे. नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग डॅश डॅश या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने केलेला आहे, तर गॉर्डन चाइल्ड. नवाश्मयुग क्रांती असा शब्दप्रयोग गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वशास्त्रज्ञाने केला. इथे पण फॅक्ट्स लक्षात ठेवा. नवाश्मयुगीन क्रांती लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियन पुरातत्वशास्त्रज्ञ लक्षात ठेवा आणि गॉर्डन चाइल्ड त्याचं नाव लक्षात ठेवा. गिलगॅल येथील नवाश्मयुगीन लोकांनी डॅश डॅश झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती, तर अंजिराच्या झाडांची. गिलगॅल येथील नवाश्मयुगीन लोकांनी अंजिराच्या झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील डॅश डॅश हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे उदाहरण आहे, तर इनामगाव. ठीक आहे, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगाव हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे उदाहरण आहे. हे असे प्रश्न राज्यसेवेला जोड्या लावायला विचारल्या गेलेले आहेत, म्हणून म्हटलं जेव्हा आपण स्टेट बोर्ड सिरीज बघणार आहोत त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. कुशल मानवाने प्रथम डॅश डॅश तयार केली, दगडी हत्यारे. चीनमधील डॅश डॅश नदीचे खोरे हे चीनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते, तर होयांग हो नदीचे खोरे. पंजाबमधील डॅश डॅश नदीच्या काठावर हडप्पा येथे इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास एक प्रगत संस्कृती नांदत होती. पंजाबमधील रावी नदीच्या काठावर, ठीक आहे, हडप्पा येथे इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास एक प्रगत संस्कृती नांदत होती. पुढे बघा. डॅश डॅश हे टायग्रिस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यांचे ग्रीक भाषेतील नाव आहेत, तर काय मेसोपोटेमिया. पुढे बघा. बलुचिस्तानमधील डॅश डॅश या पुरातत्वीय स्थळांच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचे भौतिक पुरावे मिळाले आहेत, तर मेहरगड. पुन्हा वाचते. बलुचिस्तानमधील मेहरगड या पुरातत्वीय स्थळांच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचे भौतिक पुरावे मिळाले आहेत. गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात असलेल्या एका नवाश्मयुगीन गाव वसाहतींचे अवशेष उत्तर प्रदेशातील डॅश डॅश या ठिकाणी सापडले, तर लहुरा देवा या ठिकाणी सापडले. इजिप्तचे अरबी नाव डॅश डॅश असे आहे, तर मिस्र. इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन डॅश डॅश अभिलेखाच्या आधारे करता आले, तर रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे. इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे करता आले. पुढे बघा. डॅश डॅश वापर सुरू झाला आणि नवाश्मयुगीन मानवाने आत्तापर्यंत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली, तर चाकाचा वापर सुरू झाला आणि नवाश्मयुगीन मानवाने आत्तापर्यंत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली. ठीक आहे. जपानमधील डॅश डॅश संस्कृतीत मातीची भांडी बनवण्यास मध्याश्मयुगातच सुरुवात झाली होती, तर उत्तर काय आहे जॉमोन. मी दाखवते तुम्हाला. जपानमधील जॉमोन संस्कृतीत मातीची भांडी बनवण्यास मध्याश्मयुगातच सुरुवात झाली. हे बघा जॉमोन, लक्षात ठेवा हा शब्द. मध्याश्मयुगातील भटके जनसमूह एकमेकांमधील व्यवहार डॅश डॅश करीत असत, तर वस्तू विनिमयाने करीत असत. शेतीला सुरुवात झाली तेव्हा डॅश डॅश भांडी घडविणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती. बघा, शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडविणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती. लोथल हे नगर तेथील प्राचीन डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे किंवा गोदीसाठी प्रसिद्ध आहे. हडप्पा संस्कृतीच्या डॅश डॅश या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमिया या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. पुढे बघा. इजिप्तमधील राजघराण्यातील
व्यक्तींना मृत्यूनंतर डॅश डॅश कापडात गुंडाळले जाईल तर निळ्या कापडात गुंडाळले जाईल. भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक डॅश डॅश यांनी 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे हडप्पा येथील बाले किल्ल्याभोवतीची तटबंदी शोधली तर सर मॉर्टिमन व्हीलर. भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मॉर्टिमन व्हीलर यांनी 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे हडप्पा येथील बाले किल्ल्याभोवतीची तटबंदी शोधली. पुढे बघा, मेहरगड आत्ताच आलं होतं. मेहरगड कुठे? बलुचिस्तानमधील मेहरगड. मेहरगड येथील उत्खननात हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले त्या संस्कृतीला डॅश डॅश या नावाने ओळखले जाते तर टोगाओ संस्कृती ओळखले जाते. टोगाओ संस्कृती या नावाने ओळखले जाते. कालिबंगन हे स्थळ प्राचीन असून ते इतिहासपूर्व काळातील असावे अशी नोंद टेसिटोरी या इटालियन भाषाशास्त्रज्ञाने केली आहे. धोलविरा या नगराचा शोध भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे माजी सरसंचालक JP जोशी यांनी लावला. हे सगळे प्रश्न पाठ करून घेणार आहे जेव्हा आपलं प्राचीन इतिहासाचा स्टडी चालू होईल तेव्हा. ठीक आहे. बैलाने जोडल्या जाणाऱ्या हडप्पाकालीन नांगराच्या मातीच्या प्रतिकृती हरियाणातील डॅश डॅश येथे उत्खननात मिळाल्या. तर बैलाने जोडल्या जाणाऱ्या हडप्पाकालीन नांगराच्या मातीच्या प्रतिकृती हरियाणातील कुठले? बनावली येथे उत्खननात मिळाल्या. हे बघा, मग हेच विचारतील बनावली कुठे आहे? हरियाणात आहे. तर मग ह्याच गोष्टी आपल्याला पाठ करून घ्यायच्या. म्हणजे आता तुम्हाला काही प्रश्न अवघड वाटत असतील पण अगदी साधे साधे. फक्त काय होतं, आपलं वाचन नसतं, आपल्याला माहीत नसतं म्हणून उत्तरं चुकतात. तर आपल्याला चुकायचं नाही आहे. त्याच्यासाठी मी सांगते, हे प्लेन फक्त ऐका, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. सोपे सोपे प्रश्न आले की आपले चुकायला नको. आपण पाठ करून घेणार आहोत. मेसोपोटेमियातील अक्कड या साम्राज्याची प्रस्थापना इसवी सनापूर्वी 2334 मध्ये सम्राट डॅश डॅश याने केली तर पहिला सार्गन याने केली. हडप्पा संस्कृतीच्या काळात सिंध प्रदेशात डॅश डॅश ही केवळ औद्योगिक स्वरूपाची वसाहत होती तर सिंध प्रदेशात चन्नूदडो ही फक्त काय? औद्योगिक स्वरूपाची वसाहत होती. हडप्पा संस्कृती डॅश डॅश होती तर कांस्ययुगीन संस्कृती होती. मेसोपोटेमियातील नगरांच्या सत्तेचा आणि शासन व्यवस्थेचा केंद्रवर्ती बिंदू असलेल्या मंदिरांना डॅश डॅश असे म्हटले जात असे तर जिगुरात. मेसोपोटेमियातील नगरांच्या सत्तेच्या आणि शासन व्यवस्थेच्या केंद्रवर्ती बिंदू असलेल्या मंदिरांना जिगुरात असे म्हटले जात असे. भारतात घग्गर या नावाने ओळखली जाणारी नदी पुढे पाकिस्तानमध्ये गेल्यावर ती डॅश डॅश या नावाने ओळखली जाते तर हाक्रा म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. तर अजून एक म्हणजे 2 पेजेस मी प्रिपेअर केले होते पण आपण इथे थांबूया कारण आज मला खरंच थोडं बरं वाटत नाही आहे. नाहीतर मग मी हे अजून 2 पेजेस पण घेऊ शकले असते. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.